नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणातून या क्षणाची मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी होण्याच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण एकनाथ शिंदे गटातील तब्बल 42 आमदारांनी देवेंद्र फडणवीसांची भेट थेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचं एक जुनं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. ठाकरे म्हणाले होते, जशी करणी तशी भरणी, दुसऱ्यांचे आमदार खासदार फोडाल तर एक दिवस तुमचेही फुटतील. आता नेमकं घडलंय तरी काय? 42 आमदारांच्या भेटीमागचं खरं कारण काय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकी कोणती मोठी खेळी सुरू आहे जाणून घेऊया. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नेमकं सुरू आहे तरी काय, हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय चर्चांनुसार विधानसभा निवडणुकीतील यशानंतर एकनाथ शिंदे यांना आपण मुख्यमंत्री व्हायला हवं होतं अशी अपेक्षा होती. यांच्या समर्थकांचाही दावा आहे की निवडणुकीत शिंदेंचा चेहरा महत्त्वाचा ठरला. मात्र मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यानंतर शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटामध्ये मतभेद वाढल्याच्या चर्चा रंगत आहेत. मात्र या दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे नेमकं पडद्यामागे काय सुरू आहे आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या वारंवार दिल्ली दौऱ्यांची आणि केंद्रीय नेतृत्वासोबत बैठकींची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. विशेषतः अमित शहा यांच्यासोबतच्या भेटींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की वरवर भाजप आणि शिंदे गटामध्ये सर्व काही सुरळीत दिसत असलं तरी पडद्यामागे राजकीय वर्चस्वाची स्पर्धा सुरू आहे. या चर्चांना केंद्रबिंदू म्हणजे मुख्यमंत्रीपद. काही राजकीय विश्लेषकांच्या मते केंद्रीय नेतृत्वाशी समन्वय मजबूत ठेवण्यावर शिंदे गटाचा भर असल्याचं दिसत आहे. मात्र अमित शहा यांच्या भेटीमुळे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार किंवा 6 महिन्यामध्ये सत्ता बदल होणार अशा दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या सर्व घडामोडी सध्या राजकीय चर्चांपुरत्याच मर्यादित असून पुढे नेमकं काय घडतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुद्धा आपली रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रभाव मर्यादित ठेवण्यासाठी भाजपकडून विविध राजकीय हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान काल विदर्भ दौऱ्यावर जात असताना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योगायोगाने एकाच विमानातून प्रवास करत होते. त्यानंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं, देवेंद्र फडणवीसांसोबत तुमची काय चर्चा झाली का? यावर उद्धव ठाकरे यांनी मिश्किल उत्तर देत म्हणाले की उच्चस्तरीय बैठक झाली. त्या बैठकीत काय झालं हे तुम्हाला पुढच्या काही महिन्यामध्ये कळेलच. ठाकरेंच्या या एका वाक्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे. मात्र त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या विविध राजकीय तर्कवितर्क लावले जात असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या त्या सूचक वक्तव्यानंतर राजकीय वातावरण आणखीन तापलंय. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर टीका करत विमानाने जाऊन विमान विकता असा टोला लगावला. दरम्यान राजकीय वर्तुळात आणखीन एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही माध्यमातील वृत्ते आणि राजकीय चर्चांनुसार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिंदे गटासोबत विविध पर्यायांवर चर्चा होत असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये शिंदे गटाने भाजपमध्ये विलीन व्हावं आणि त्यानंतरच्या सत्ता समीकरणांवर निर्णय घ्यावा अशी चर्चा असल्याचं बोललं जात आहे. मात्र भाजप, एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून कोणत्याही प्रस्तावाला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार किंवा त्या बदल्यात मुख्यमंत्रीपद मिळणार हे सध्या केवळ राजकीय चर्चांमधील दावे आहेत. या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नसल्याने त्याकडे सावधगिरीने पाहणं आवश्यक आहे. पुढील काही दिवसात या चर्चांना कोणतं वळण मिळतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक शक्यता आणि तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. काही राजकीय चर्चांमध्ये असा दावा केला जात आहे की भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या समोर भाजपसोबत अधिक जवळून जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यातील भूमिकेबाबतही विविध राजकीय चर्चा सुरू आहेत. काही विश्लेषकांच्या मते त्यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी मिळू शकते. त्याचवेळी महाराष्ट्रात नेतृत्वाबद्दलच्या शक्यतांबाबतही राजकीय वर्तुळात तर्क लावले जात आहेत. मात्र या सर्व चर्चा असून त्याला अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. याशिवाय अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संवादाबाबतही अनेक चर्चा सुरू आहेत. तसेच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून टीकेचं प्रमुख लक्ष एकनाथ शिंदे असल्याचंही अनेकांचं निरीक्षण आहे. या सर्व घडामोडींमुळे आगामी काळात शिंदे गटातील मोठ्या संख्येने आमदार हे देवेंद्र फडणवीस यांची
भेट घेऊ शकतात अशी राजकीय चर्चा रंगलेली आहे. मात्र हे सध्या केवळ राजकीय अंदाज आणि चर्चांना भाग असून अधिकृतरित्या याची पुष्टी झालेली नाही. मित्रांनो, येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडू शकते अशी चर्चा सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते भविष्यात शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी झालेली नाही. तसेच देवेंद्र फडणवीस शिंदे गटातील आमदारांना भाजपमध्ये सामावून घेतील आणि त्यातून नवं राजकीय समीकरण तयार होईल हे सुद्धा सध्या केवळ राजकीय चर्चांचा भाग आहे. प्रत्यक्षात पुढे काय होणार याचा निर्णय आगामी राजकीय घडामोडींवर अवलंबून असेल. आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार का आणि भाजप आणि शिंदे गटातील संबंध कोणतं नवं वळण घेणार याचं उत्तर येणारा काळच देईल. या संपूर्ण घडामोडीवर तुमचं मत काय आहे? महाराष्ट्रात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ होईल असं तुम्हाला वाटतं का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर उमेश मुंबईवाला या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.